टी सी-ई-टी विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही थंबनेल टायटल पाहिल्याप्रमाणे ही संपूर्ण सी-ई-टीच्या विद्यार्थ्यांसाठी एक इम्पॉर्टंट न्यूज, गुड न्यूज आहे. गुड न्यूज त्याचबरोबर इम्पॉर्टंट अपडेट देखील आहे. ठीक आहे, काय इम्पॉर्टंट अपडेट आहे ती देखील सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिजे. त्याआधी चॅनल नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर त्याचं या ठिकाणी मी या ठिकाणी दिलेलं आहे पहा. कॅपराउंड रजिस्ट्रेशन प्रोसेस. कॅपराउंड रजिस्ट्रेशन प्रोसेस ही कशी असते आणि ती रिझल्ट लागल्यानंतर कधी सुरू होते, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे. थोडा पण व्हिडिओ स्किप केला तर तुमची कॅप अराउंड प्रोसेस हुकू शकते. त्यामुळे बाकीच्या चॅनलपेक्षा आपल्या चॅनलवरती विश्वास ठेवून चॅनलला सबस्क्राईब करावं. तर चला व्हिडिओला वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करू. व्हिडिओमध्ये पाहायचं आहे काय, पी-सी-बी आणि पी-सी-एम या दोन्हीही ज्या ग्रुप आहेत त्यांचे रिझल्ट कधी लागणार आहे हे तर सांगितलेलं आहे. स्कोअर कार्ड कधी येणार आहे हे देखील सांगितलं आहे. आता मेन गोष्ट म्हणजे या व्हिडिओच्या मध्ये देखील मी सांगणार आहे रिझल्ट डेट. ठीक आहे, रिझल्ट डेट या व्हिडिओच्या मध्ये देखील मी सांगणार आहे. अजूनपर्यंत व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, त्याला देखील जॉईन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, टेलिग्रामला फॉलो करून घ्यायचं आहे आणि टेलिग्रामला पण जॉईन करायचं आणि इंस्टाग्रामला फॉलो करून घ्यायचं आहे. तिन्हीच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. डिस्क्रिप्शन चेक करा आणि त्या ठिकाणून तुम्ही जॉईन होऊ शकता. ठीक आहे, तर व्हिडिओला वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करूया. तर तुमच्यासमोर एक पीपीटी ओपन केलेली आहे मी, एम-एस-टी सी-ई-टी कॅपराउंड प्रोसेस. ठीक आहे, सगळ्यात पहिले रजिस्ट्रेशन. ठीक आहे, पहिली जी प्रोसेस असते ती रजिस्ट्रेशन असते. रजिस्ट्रेशनमध्ये काय काय येतं तर फॉर्म फिलिंग असते. फॉर्म फिलिंगमध्ये काय तर फॉर्म फिलिंग म्हणजे की तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे जेणेकरून त्याच्यात तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स लागणार आहेत. डॉक्युमेंटची लिस्ट मी या ठिकाणी पुढच्या व्हिडिओ बनवेल त्याच्यामध्ये ते लागणार आहेत. तर ते डॉक्युमेंट अपलोड करावं लागतात. त्यानंतर फायनल सबमिट असतं, ऑनलाईन व्हेरिफिकेशन असतं आणि कन्फर्मेशन असतं. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही व्हेरिफिकेशन करू शकता. जसं की ऑनलाईन होतं तसंच ऑफलाईन देखील होतं. जेणेकरून ज्यांच्या जवळ कॉलेज आहे, ठीक आहे, ज्यांच्या जवळ कॉलेज असेल त्या विद्यार्थी त्या कॉलेजला जाऊन फिजिकल स्क्रुटिनी करून ते डॉक्युमेंट देऊ शकता, व्हेरिफिकेशन करू शकता. ज्यांच्याजवळ कॉलेज नाही ते ई स्क्रुटिनी नावाचं ऑप्शन असतं ऑनलाईन रजिस्ट्रेशनमध्ये. त्या ठिकाणं सायबर कॅफेवाल्याला सांगायचं की तुम्ही आमचं ई स्क्रुटिनी करा. ज्यांच्याजवळ कॉलेज नाही त्यांनी, ज्यांच्याजवळ आहे त्यांनी जायचं आहे, कॉलेजमध्ये जायचं आहे आणि सबमिट करून घ्यायचे डॉक्युमेंट. त्यानंतर फायनल सबमिट असतं. त्यानंतर ऑनलाईन व्हेरिफिकेशन होतं आणि ऑनलाईन व्हेरिफिकेशननंतर कन्फर्मेशन होतं. कन्फर्मेशनमध्ये तुम्हाला एकदा चेक करायला दिलं जातं की तुमची कास्ट वगैरे सगळं बरोबर आहे का. कास्ट चेक करून घ्यायची, डेट ऑफ बर्थ वगैरे संपूर्ण माहिती चेक करून घ्यायची आहे. 2 नंबरचा पॉईंट जो या ठिकाणी येतो मी शॉर्टमध्ये सांगणार, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय तर जी लिस्ट आहे की जी रजिस्ट्रेशन केल्यानंतर लागते, तुमचं सगळं बरोबर आहे, कास्ट व्हॅलिडिटी सगळं जोडलेलं आहे किंवा काहींचं कास्ट व्हॅलिडिटी वगैरे जोडायचं राहिलं असेल, काहींनी पावती दिलेली असेल, ती पावतीच्या जागी सर्टिफिकेट जोडायला ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असते. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती फिल करायची आहे. फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला ही माहिती भरता येत नाही, त्यामुळे लवकर जायचं आणि फायनल मेरिट लिस्टच्या आधी ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी येणार आहे तिच्या संपूर्ण माहिती चेक करायची आहे. आता पहा सगळ्यात मेन म्हणजे कॅपराउंड 1 फॉर्म फिलिंग म्हणजे कसं, कॅपराउंड 1मध्ये म्हणजे काय तर कॅपराउंड 1 ज्या फॉर्म फिलिंग आहे त्यामध्ये तुम्हाला कॉलेजचे नेम भरायचे असतात. हे सगळं आपण फ्रीमध्ये कॉलेजचे नेम वगैरे लिस्ट देत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांना शेअर करायचं आहे. खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील आहे. पहा कॅपराउंड 1 ची अलॉटमेंट लागते. त्यानंतर अलॉटमेंट लागल्यानंतर तुमचं कॉलेजच्या समजा तुमच्या पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागला, तुम्ही कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकता. जर नसेल लागला तर कॅपराउंड 2, 3 असतातच तुम्हाला. ठीक आहे, 3 कॅपराउंडपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे, अलॉटमेंट जोपर्यंत तुमचा नंबर लागत नाही तोपर्यंत तुम्ही कॅपराउंड भरू शकता. आता समजा फर्स्ट कॅपराउंडला लागला तर तुम्ही त्या कॉलेजला जायचं जे ठिकाणी नंबर लागला आणि त्या कॉलेजला तुमचे डॉक्युमेंट सबमिट करायचे जे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑनलाईन दिले होते. ठीक आहे, ते सबमिट केल्यानंतर तुमचं त्या ठिकाणं ॲडमिशन होऊन जातं. ठीक आहे, फी भरून तुम्हाला ते ॲडमिशन करावं लागतं. ठीक आहे, तर अशाच काही नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हीच होती आजची बिग अपडेट. आता पहा भरपूर जण कमेंट करतील की रिझल्ट डेट काय, तर रिझल्ट डेट जी आहे ती आहे जूनच्या सेकंड वीकमध्ये. सेकंड वीकमध्ये म्हणजे 11 ते 15 तारखेदरम्यान रिझल्ट लागेल. स्कोअर कार्ड येऊन जाईल. येत्या 3 ते 4 दिवसात हे स्कोअर कार्ड तुमचं येऊन जाणार आहे. ठीक आहे, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, आणि फ्री काउन्सिलिंगचं जर तुम्हाला फ्री काउन्सिलिंग लागत असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, त्याला जॉईन करा. त्या ठिकाणी संपूर्ण माहिती आहे कशी फ्री काउन्सिलिंग जॉईन करायची आहे. ठीक आहे, भेटूया पुढच्यामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.